दिवाळी फराळमध्ये आज इथं मी बनवते चकलीची भाजणी। तर आज मी 3 किलोची भाजणी करते। तर तुम्हाला अगोदर मी 3 किलोचं प्रमाण सांगते आणि त्याच्यानंतर 2 किलोचं आणि किलोचं सुद्धा सांगते। तर हा बघा रेशनचा जुना तांदूळ आहे, 3 किलो आहे, जो रात्री स्वच्छ धुवून सुकवला होता। आणि आता जी वाटी दाखवली त्याच वाटीने पोहे, हरभरा डाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ सगळं इथं मी 1.5 वाटी घेतले। आणि त्याच वाटीने इथं ना धने पाऊण वाटी घेतलेले आहेत, शाबू पाऊण वाटी घेतलाय आणि जिरे सुद्धा पाऊण वाटी घेतलेले आहेत। आणि 3 किलोसाठी इथं मी 3 हळकुंड घेतलेले। तर सगळ्यात अगोदर आता आपण इथं भाजणी करून घेऊया। आणि भाजणी करताना सुद्धा फार काय टेन्शन घ्यायची गरज नाही। भाजणी करताना ना एकदम असं खमंग भाजणी करून घ्यायची, म्हणजे डाळी वगैरे किती खमंग भाजायचे ते आपल्या जवळ असतं ना। आणि ज्यावेळेस डाळी तांदूळ आपण असं खमंग भाजून घेत असतो ना, त्यावेळेस त्याचा घमघमाट मनानं सुटतो आणि आपल्याला समजून जातं की बाबा आपली भाजणी छान बनते असं। आणि भाजणी आपली व्यवस्थित बनली ना, चकली सुद्धा आपली तेवढीच खमंग लागते। तर ह्या पद्धतीने आता सगळी इथं मी भाजणी करून घेते। आणि हो, भाजणीमध्ये ना जेवढं तुम्हाला डाळीचं प्रमाण सांगितले हरभऱ्याच्या डाळीचं तेवढंच घालायचं, कारण हरभऱ्याची डाळ जर थोडी जरी जास्त झाली तर चकली ही मऊ पडते आणि जर शाबूत जर जास्त झाला तर चकली आपली वातड बनते। तर हे जे तुम्हाला मी प्रमाण सांगितले तेच प्रमाण वापरा, बघा तुमची चकली एकदम खुसखुशीत आणि खमंग होते आणि जरा सुद्धा मऊ बिलकुल सुद्धा पडत नाही। तर आता मी इथं ही भाजणी करते, तोपर्यंत तुम्हाला मी 2 किलोचं प्रमाण सांगते। तर 2 किलो भाजणीसाठी आपल्याला 2 किलो रेशनचा तांदूळ घ्यायचा आहे, जो की जुना असावा। आणि त्याच्यामध्ये ना पोहे, हरभरा डाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ सगळ्या आपल्याला ना 1-1 वाटी डाळी घ्यायची तिथं। आणि त्याच्यानंतर ना जिरे, धने आणि आपण जो शाबू घेतो तर ते सगळं अर्धी वाटी त्याचं प्रमाण घ्यायचं आणि हळकुंड 1-2 वाटी घ्यायचं। त्याचप्रमाणे किलोचं घ्यायचं। किलो तांदळाला ना सगळ्या डाळी म्हणजे पोहे, हरभरा डाळ, उडद डाळ आणि मूग डाळ सगळं अर्धी वाटी घ्यायचं। आणि धने, शाबू आणि जिरे सगळं पाव वाटी घ्यायचं, म्हणजे साधारण 2-3 चमचे होतात असं। आणि 1 हळकुंड आपलं द्यायचं त्यांना दळताना। तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच भाजणी करून घेऊ शकताय। आणि दळायच्या टायमिंगला नक्कीच हळकुंड द्यायला विसरायचं नाही, कारण परत वरून आपल्याला हळद नाही घालावी लागत, खूप छान भाजणी होते। तर झाली माझी इथं भाजणी, भेटू परत, बाय बाय।